सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल माननीय गोपीचंद पडळकर यांचा कार्यकर्त्यांकडून जंगी सत्कार. भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल माननीय गोपीचंद पडळकर यांचा स्थानिक भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने उत्साहात सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि पारंपरिक फेटा बांधून त्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला परिसरातील भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सत्कार सोहळ्यात नूतन जिल्हा परिषद सदस्या माधवी काकी पडळकर यांचाही विशेष गौरव करण्यात आला. त्यांच्या सामाजिक कार्याची व स्थानिक विकासासाठी केलेल्या योगदानाची उपस्थित मान्यवरांनी प्रशंसा केली. कार्यकर्त्यांनी त्यांचेही शाल, पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. कार्यक्रमादरम्यान कार्यकर्त्यांनी गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत त्यांच्या प्रदेशाध्यक्षपदी निवडीमुळे पक्ष संघटना अधिक बळकट होईल असा विश्वास व्यक्त केला. ग्रामीण भागातील प्रश्न सोडवण्यासाठी आणि समाजातील वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी पडळकर यांनी सातत्याने आवाज उठवला असल्याचेही यावेळी वक्त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमावेळी भाजपचे कार्यकर्ते एम.के. पुजारी, वकील साहेब, तिकोंडी, करेवाडीचे सरपंच बाळू खरात, वळसंगचे माजी सरपंच सदाशिव कांबळे, ग्रामपंचायत सदस्य के.डी. पुजारी सर, तसेच वळसंग सोसायटीचे संचालक विकास लेंगरे, युवा नेते केंचराव मोटे यांनी पुढाकार घेऊन सत्कार केला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून गोपीचंद पडळकर यांच्या कार्याचा गौरव केला. त्यांच्या नेतृत्वामुळे राज्यातील भाजप संघटनेला नवे बळ मिळेल, तसेच ग्रामीण व शेतकरी वर्गाच्या समस्या सोडवण्यासाठी प्रभावीपणे काम होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सत्कार सोहळ्यामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत पडळकर यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांनी पुढील काळात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.